आरोग्य शिबिर घेण्यात आलं, त्याचा उद्देश काय होता? जगातले प्रमुख नेत्यापैकी एक असलेले भारताचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्याचे नेते आदरणीय राणादादा पाटील व भारतीय जनता पक्षातर्फे मुस्लिम बांधवांच्या आणि भगिनींच्या सेवेसाठी सेवा पंधरवड्यानिमित्त हे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे, जेणेकरून सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना आरोग्य तपासणी करता येईल व त्यांना काही निदान झाल्यास पुढील उपचार करता येतील, हा यामागचा उद्देश आहे। भारताचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्याचे नेते आदरणीय राणा जगदीशसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार धाराशिव शहरामध्ये गेली 15 दिवस झालं आरोग्य शिबिर चालू आहे। धाराशिव शहरामध्ये एकूण 20 प्रभाग आहेत, त्यापैकी 18 प्रभागात आत्तापर्यंत आपण नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेतलेले आहे। त्याचप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जनता दरबाराचं सुद्धा आम्ही शहरात नियोजन केलेलं आहे। त्यापैकी 50 ते 60% प्रभागात जनता दरबार झालेले आहे। अतिशय या आरोग्य शिबिराला लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे। या आरोग्य शिबिराचे संयोजक माझे मित्र आदरणीय अभयजी इंगळे, या प्रभागात ज्या प्रभागात आज आरोग्य शिबिर घेतला ते आमचे मित्र फरमान काजी, त्यांचे सर्व खाजानगरमधील कार्यकर्ते मंडळी यांनी आज आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। आता 1 वाजेपर्यंत जवळजवळ 450 लोकांनी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा शिबिर प्रेरणा ट्रस्टच्या वतीने आज रोजी गाजी स्कूलमध्ये आरोग्याचे शिबिर घेण्यात आला। त्या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। लाभ घेतला व जे मोठे वैद्यकीय उपचार आहे त्यासाठी मुंबईच्या निरोळ प्रेरणा ट्रस्टच्या निरोळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येत आहे।